स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी माधवराव घुगे यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व नवनिर्वाचित नगरसेवक, महापौर, उपमहापौर यांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न. याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 6 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 1 दरम्यान स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी माधवराव घुगे यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त श्रम प्रतिष्ठा गुणगौरव समिती धुळेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम व नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला. तर धुळे शहरातील सदाशिवनगर स्वामीनारायण मंदिराजवळ दवंता निवासी या ठिकाणी सदर हा अभिवादन कार्यक्रम व नगरसेवक सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला. तर प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी माधवराव घुगे यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तदनंतर या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर सौ मायादेवी परदेशी, नगरसेविका सौ कल्पना काकू महाले, सुरेखाताई ओगले, डॉक्टर निशाताई महाजन, सुनील नंदूभाऊ सोनार, उपमहापौर ज्योत्स्नाताई प्रफुल्ल पाटील, सुभाष जगताप, योगिताताई कुटे, देवादादा सोनार, सौ प्रभावती शिंदे, अमोल मासोडे, सौ कविताताई सोनवणे, दीपक बंटी खोपडे, ललित माडी, सौ पुष्पा राजेश पवार, सौ शोभाताई भील, युवराज चौधरी, प्रतीक करपे, विक्रम छोटे थोरात, सौ माधुरी जुनागडे आदींचा सन्मान सत्कार या ठिकाणी पार पडला. तर प्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजन श्रम प्रतिष्ठा गुणगौरव समिती अध्यक्ष महेश बाबा घुगे, कार्याध्यक्ष जगदीश देवपूरकर, उपाध्यक्ष सुभाष कोटेचा, सरचिटणीस संतोष जैन, संयोजक किशोर संचेती आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. तर यावेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते. मोठा कार्यक्रम ठेवलेला होता सुरते मंगल कार्यालयामध्ये. आणि या जे महापौर आणि नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत, त्यांचा गुणगौरव समारंभ आपण ठेवलेला होता. पण शिवजयंती आणि मुंबईचा भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या लोकांची मीटिंग, जयकुमार भाऊंचा पण मला फोन आला की त्या दिवशी आमच्यापैकी कोणी उपलब्ध होऊ शकणार नाही आणि आपण तारीख बदलत नाही, त्यामुळे त्या तारखेला ठेवायचं म्हणून आपण आपल्या इथे तुम्हाला सन्मानित करण्यासाठी म्हणून हा छोटासा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. फक्त तुम्हाला त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन्मानित करावं हाच फक्त याच्यातला हेतू आहे, बाकी दुसरा कुठलाही हेतू नाही. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आभार मानतो आणि आमच्या श्रमप्रतिष्ठा गुणगौरव समितीच्या वतीने तुमचा सन्मान करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. काढण्याच्या दृष्टीने आपण त्याला कारणीभूत ठरलेलो आहे आणि केवळ स्वस्त धान्य दुकानदारांचं त्याच्यामध्ये कल्याण व्हावं त्याच्यातला संघटनेच्या म्हणजे घटनेमध्येच नाही, तर ज्याच्यामुळे रेशन दुकान त्याचे ग्राहक आहे त्या ग्राहकामुळे ते ओळखले, तर ग्राहक पहिले कल्याण, त्यांच्या सुविधा आणि त्याच्यानंतर हा दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे. आणि असा दृष्टिकोन ठेवून याच्यामध्ये आजच्या या महानगरपालिकेच्या याच्यात आमचा प्रतिनिधी निवडून आला याचा आम्हाला खूप जागेचा सर्व इतिहास काढला. त्या जागेचं फार प्रकरण झालं, आता त्यांनी तुमच्या कानामध्ये सांगितलं काही गोष्टी आणि त्या प्रकार तसा सिटी सर्वेच्या माध्यमातून पण झालेला होता. म्हणजे नगरपालिकेची जागा नावावर करून त्याचे प्लॉट पाडून टाकले होते आणि पैसे घेऊन टाकलेले होते. नाईलाजाने मला ते सहन होत नाही. आता सर्व जिल्ह्यामध्ये आपण ते काम करतो आणि आपल्याच कॉलनीमध्ये जर होणार असेल तर ते सहन करणं शक्य नव्हतं. मी लढा दिला, न्यायालयीन लढा दिला, सर्व प्रकार केलं. ती जमीन आपल्या महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये दिली ती जमीन आणि मग विनंती केली की व तिथे आम्हाला महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे तर महादेवाच्या मंदिरासमोर छानपैकी बगीचा आम्हाला करायचा आहे ते करून द्या. मोठ्या प्रयासाने डॉक्टर भामरेंनी त्यांच्या खासदार निधीतून तो पैसा उपलब्ध करून दिला आणि ते आपण काम सुरू केलं. पण दुर्दैवाने त्या कामाला पण 1 वर्ष झालं. आता आपलेच लोक आहेत त्याच्यामुळे काही बोलता येईना ज्यांनी काम घेतलेलं आहे ते. पण माझी विनंती आपल्याला अशी राहील
की छोटासा बगीचा आहे पण आणि त्याला आता कंपाऊंड वॉलचं सुरू झालेलं आहे काम चालू आहे. तो बगीचा चांगल्या पद्धतीने, कारण त्याला आम्ही नुसतं बगीचा म्हणून सोडणार नाहीये, त्याला योगाचं केंद्र, संस्कार केंद्र, वेगवेगळ्या प्रकारचे तिथे उपक्रम आपण राबवणार आहोत. तर नगरसेविका नगरसेवक म्हणून माझी तुम्हाला विनंती राहील की त्या बगीच्याच्या संदर्भामध्ये जेवढं चांगल्या पद्धतीचं काही उपलब्ध करून देता येईल तेवढं तुम्ही करण्यासाठी. सार्वजनिक काम आहे, माझं वैयक्तिक काम मी कधीच तुम्हाला सांगणार नाही. आणि जे कार्यकर्त्यांचं काम असेल ते मात्र मी तुम्हाला हक्काने सांगेल, त्याचं तुम्ही दखल घ्यावी एवढीच विनंती करतो. वडील यांची ही 33वी पुण्यतिथी आहे. आपण श्रावण बाळाचा आपल्या या देशामध्ये आज पाहतो की एकेकाळी आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना कवाडी यात्रेमध्ये कवाडीत बसवून काशी यात्रेला नेणाऱ्या श्रावण बाळाच्या या देशामध्ये आपल्या जिवंत आई वडिलांना देखील आज कोणी घरामध्ये असतात, परंतु असलं आणि नसल्यासारखे परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते. परंतु स्वातंत्र्य सैनिक माधवराव घुगे दादांना आज जाऊन 33 वर्ष झाले. 33वी ही त्यांची पुण्यतिथी आणि सतत 32 वर्षापासून महेश भाऊ हा कार्यक्रम त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ किंवा त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा कार्यक्रमाचं ते सतत 32 वर्षापासून कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करत आहेत. आज आम्हाला या शहरामध्ये जे कर्तव्य दक्ष किंवा ज्यांनी आपल्या कामाची चांगली छाप पाडलेली आहे अशा ज्या नगरसेविका निवडून आलेल्या आहेत, 1 नंबर असेल 2 नंबर असेल किंवा त्यांच्याशी परिचित असलेल्या नगरसेविकांचा सत्काराचा त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी जो कार्यक्रम ठेवला, श्रमिक सैनिक संघटनेच्या वतीने, गुणगौरव संघटनेच्या वतीने त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं होतं. त्याबद्दल मी वडील म्हणजे स्वातंत्र्य सैनिक, त्याबद्दल मी दादांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला, मान सन्मान दिला आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली, आमचा सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते. असंच प्रेम आमचं सगळ्यांवर कायम असू द्या. आमचं काही चांगल्या कामाचं कौतुक इथं बरेच आमचे जुनागडे दादा पण मला, मी जेव्हा महापौर होते त्यावेळेला मला सतत त्यांचं मार्गदर्शन असायचं. मी माझ्या कॅबिनला पण यायचे ते आणि मला सांगायचे, मार्गदर्शन करायचे, असं करा तसं करा, चांगले कामं कसे करायला पाहिजे आपण. तर दादांचं पण मला म्हणजे सगळ्यात पत्रकार बंधूंचं, धुळे शहरातील सगळे पत्रकार बंधूंचं कायम मला सहकार्य असतं. तर माझ्या कार्यकाळामध्ये पण मला त्यांनी सगळ्यांनी साथ दिली. जुनागडे दादांनी देखील चांगल्या प्रकारे मला साथ दिली, त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि दादा आमच्यावर असंच कायम तुमचं प्रेम असू द्या. आमचं काही चांगलं काम केलं असेल तर त्याचं कौतुक 4 लोकांमध्ये करा आणि आमचं काही चुकत असेल तर ते आमच्या कानामध्ये सांगा, अशी मी सगळ्यांना विनंती करते. तुम्हाला सगळ्यांना